माझं गाव बघ, कोणताही कार्यक्रम करणं सोपं होत नाही. कार्यक्रम करण्याचा मागचा काय म्हणते हेतू हा त्याच माणसाला समजतो जो करून घेतं. आणि दुसरी गोष्ट, जे बाकीचे सपोर्टर वगैरे राहते ना, ते सपोर्ट करते, त्यांच्यामध्ये उत्साह आपल्यापेक्षा जास्त राहते. जो म्हणजे करतंय, जो काही मॅनेजमेंट करताय त्याच्यापेक्षा जास्त उत्साह सपोर्टर लोकांमध्ये राहते. की शिवजयंती करायचं आहे, एका महिन्यापासूनच, किंवा शिवजयंतीच म्हणा, कोणत्या कार्यक्रम म्हणा, एका महिन्यापासूनच ते म्हणताय, दादा अभी अपना कार्यक्रम आहे का, काय करायचं यावर्षी, काही नवीन करायचं, धूमधाम करायची, बढिया चांगलं करायचं, मजा करायची, ह्या गोष्टी. पण त्याच्यासाठी काही काम म्हटलं ना, दिवसावर कामं करतील, पण त्यासाठी प्लॅनिंग जर म्हटलं, हेड्या काय पांचट वाटते. मीटिंग म्हटलं पांचट वाटते. तेच गोष्ट, काल मीटिंग ठेवली होती, नाही आले. हां ठीक आहे, आपापल्या कामात बिझी असेल, बरेचसे लोक होते ह्या गोष्टी. पण कार्यक्रम म्हणलं तर या गोष्टी तर करावंच लागणार यार. विदाऊट प्लॅनिंग कसं काय होणार आहे. घरी एक छोटासा कार्यक्रम असला, म्हणजे लग्न असलं, म्हणजे कोणताही कार्यक्रम असला, 5-50 लोकांचं असलं, किती हेडॅक राहते. एवढं मोठं गावाचं, पूर्ण गावाचं करायचं आहे, प्रत्येक गावातून वर्गणी गोळा करून करायचं आहे. तिथं प्रत्येक एक रुपये देण्यावाला माणूसही बोलू शकते की काय केलं तुम्ही, एवढी मोठी वर्गणी दिली, तुम्ही काय केलं, काय नाही केलं. प्लॅनिंग करायचं आणि फक्त डीजे सांगायचं आहे का, नाही. डीजे न सांगता आपल्याला एक वैचारिक शिवजयंती, वैचारिक म्हणजे एक ह्या शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजचं हे तर समजून घेणेच आहे. पण गावातले जे प्राथमिक शाळेतले पोरं आहे, किंवा आपल्या गावातले पोरं आहे, जे मागं नाही राहिले पाहिजे, त्यांनाही स्टेज डेअरिंग आली पाहिजे, हातात माईक घेऊन 100 लोकांच्या समोर बोलता आलं पाहिजे. हाच प्रयत्न आमचा आहे. तर त्याच्यासाठी प्रोग्राम्स घ्यावं लागते. ठीक आहे. गावातले लोक, मागच्या वर्षी काय झालं होतं की 5:30 वाजतापासून आम्ही प्रोग्राम ठेवला होता. म्हणजे 5 वाजता नव्हता ठेवला, कारण थोडंशी ऊन राहते, थोडंसं लेट, म्हणजे 5:30. अच्छा ओके ठीक आहे, 5:30चे 6 झाले. पण 6 वाजता लोक नाही आले. शेतात जाते दिवसभर, संध्याकाळी ते 6 वाजता घरी येते बिचारे. वाटलं होतं लवकर येतील, पण नाही आले. शेवट 7 वाजलेच म्हणजे वाजले. आणि तो प्रोग्राम चालला शेवटपर्यंत किती, 11:30 वाजले होते. आता लहान लहान पोराचा प्रोग्राम, डान्स आहे, ड्रामा आहे, ह्या सर्व गोष्टी आहे. हे जर करता करता आपल्याला जर 7:30 वाजत आहे, 11:30 वाजत आहे, 12 वाजत आहे, आम्ही पूर्ण जेवण, म्हणजे तो आम्ही जो मसाला भात बनवला होता ना, तो खातपर्यंत आम्हाला 1:30 वाजला होता, पूर्ण घरी जातपर्यंत. तर या सर्व गोष्टी होते. तर हे इतका वेळ झाला पाहिजे का कार्यक्रमासाठी? नाही झाला पाहिजे. तर कोणत्या गोष्टी करायच्या आहे, कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहे, दरवर्षी वेगवेगळं नवीन नवीन शिकत आहोत आपण. तर ह्या गोष्टी बसून 4 चौघं मिळून ह्या गोष्टी केल्या पाहिजे ना, करावं लागते ना, करा लागन, त्याच्यातून निष्कर्ष काढा लागन. मग या वर्षी कसं करायचं आणि काय काय करता येईल, कसं चांगला आणखी प्रोग्राम बनवता येईल, याचा विचार विमर्श करण्यासाठीच मीटिंग असते. बट ह्या गोष्टी आपल्या बऱ्याचशा पोरांना किंवा बऱ्याचशा लोकांना बोरिंग मारते. मीटिंग म्हटलं तर 4 लोक, आणि कार्यक्रम म्हटलं तर 40 लोक, बिल्ले लावायचं म्हटलं 40 लोक, फेटा बांधायचं म्हटलं 40 लोक. विषय ते नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. ठीक आहे. आणि तेच आहे बरेचसे. आता आम्ही मीटिंग ठेवली आहे, काल होती, काल नाही झाली, आज करत आहो आम्ही. बस कोणत्याही लक्षात घ्या, कोणत्याही गावात जर कार्यक्रम करायचा असेल तर सपोर्ट करा. जे लोक करत आहे त्या कार्यक्रम, त्यांना सपोर्ट करा. त्यांना ते मीटिंग म्हणताय तर मीटिंगला या. नाही जर मीटिंगमध्ये आले ना, आणि मग ते लोक जर स्वतःच्या मतानं करायला लागले, तर हेच लोक आहे, काय म्हणते, हेच लोक आहे ते काय म्हणते, आपल्या मताचं काम करत आहे, आपल्याच मताचा शहाणपणा करत आहे. अबे तर भाई मीटिंग मध्ये ये, मग हो सगळेजण मीटिंग मध्ये या, सर्वजण मीटिंग मध्ये याले पाहिजे, सर्वांनी आपलं मत द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसिजन घ्यावं लागतं. आणि समोरच्याही माणसानं आपल्या मताचा शहाणपणा नाही करायचा, आणि सर्वांना विचारून सर्वांच्या मताचा सन्मान करूनच कोणताही निर्णय घ्यायला पाहिजे. बरोबर, अशी गोष्ट आहे. सर, हे मीटिंगचं महत्त्व. आता तुम्ही लवकर या, मीटिंग घेऊ. थोडंसं दाखवतो मला मग मीटिंग कशी असते. मीटिंग म्हणजे आम्ही कसं करतो, मीटिंग कशी असते ते आमचं माहीत नाही. ते मोठे लोकांची मोठी मीटिंग, आमचे छोटेसे गाव, छोटेसे पोरं, छोटीशी मीटिंग. ठीक आहे. लवकर या, पट्ट या. 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. फराळ चिवडा 10 रुपये पॉकेट, शेंगदाण्याचा पुडा 10 रुपये पॉकेट,
लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चलो बाय, थँक्यू.